लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन माहिती देणार आहे। तर आता 22 तारखेला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे डिसेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला 22 डिसेंबर रोजी तुम्हाला मिळेल असं इथे वर्तमानपत्र आणि इतर काही गोष्टींमध्ये बातमीमध्ये सांगितली गेलेली आहे। तर तीच बातमी जी आहे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर लाडक्या बहिणीच्या डिसेंबरचा जो हप्ता आहे, लाडक्या बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता जो बोनस आहे तो तुम्हाला मिळणार आहे 22 डिसेंबरला। 22 डिसेंबरला तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही आपला आधार कार्ड, डीबीटी आणि मोबाईल नंबर लिंक खात्याशी लिंक करून ठेवून द्या आणि इतर काही गोष्टी असेल ते झालेलं नसेल तुमचे बाकी असेल ते सुद्धा लिंक करून ठेवून द्या। आणि ज्या महिलांचा अजूनही म्हणजे जवळजवळ लिंक केलं नव्हतं किंवा इतर काही गोष्टी त्यांचं झालेलं नव्हतं, जसं योजनेमध्ये त्यांचं नाव नव्हता, योजनेमध्ये त्यांचं यादीमध्ये त्यांचं नाव नव्हता, त्यांचा जो फॉर्म आहे तो फॉर्म रिजेक्ट झाला म्हणजे अपात्र ठरल्या, तर अशा महिलांना आता सरळ त्यांच्या खात्यामध्ये जर त्यांचं फॉर्म भरून झालं, सगळं काही व्यवस्थित झालं, लिंक करून झालं, खात्यामध्ये मोबाईल नंबर दिला, आधार कार्ड लिंक झाला, आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक झाला, डीबीटी झाला आणि ते सीडिंग म्हणतात ते सीडिंगसुद्धा झाला, तर त्यांच्या खात्यामध्ये सरळ 9,000 रुपये येतील। आता ते 9,000 रुपये कशाचे ते सांगतोय। 9,000 रुपये म्हणजे तेच 9,000 रुपये जे जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत त्या पूर्ण हप्त्याची रक्कम म्हणजे 9,000 रुपये आणि ते 9,000 रुपये बोनस तुमच्या खात्यामध्ये जमा होईल असं इथे बातमीमध्ये सांगितली गेलेली आहे। तर त्या महिलांना ज्या महिलांचं नाव आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये आलेलं नव्हतं, अपात्र ठरल्या, त्या महिलांना, ज्या महिलांना अटीमध्ये ते येत आहे, अटीमध्ये ते बसत आहे पण त्यांना अपात्र ठरल्या कोणत्याही कारणामुळे किंवा कोणत्या चुकीमुळे किंवा तांत्रिक बिघाड म्हणजे इतर काही त्यांच्या शासनाच्या जे तांत्रिक असतात, म्हणजे कम्प्युटर माध्यम असो किंवा इतर काही गोष्टी असो, त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही आलं चुकून किंवा काही इतर कारणामुळे, तर त्यांना 9,000 रुपये सरळ त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येतील। त्यांचं फॉर्म आल्यानंतर, त्यांचं नाव यादीमध्ये आल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये टाकण्यात येतील असं भाषणामध्ये सांगितलं। तर तुम्ही तयार व्हा आणि तुमचे जे काही आधार कार्ड आहे, फोन आहे, जे आहे, पॅन कार्ड आहे, ते बनलं नसेल तर बनवून घ्या, लिंक करून टाका आणि त्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि सगळं काही व्यवस्थित तयार करून ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 9,000 रुपये येतील। ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं नाही त्यांना मिळणार आहे 9,000 रुपये आणि ज्यांना आधीपासून जुलैपासून किंवा ऑगस्टपासून किंवा सप्टेंबरपासून ऑक्टोबरपासून ज्यांच्या महिलांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे त्यांना तो हप्ता, डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे। जसं नेहमीप्रमाणे मिळतोय तसंच तुम्हाला हप्ता मिळणार आहे असं सुद्धा भाषणामध्ये सांगितलं गेलेलं आहे। तर डिसेंबरचा 22 डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे डिसेंबरचा हप्ता आहे तो देण्यात येणार आहे असं बातमीमध्ये सांगितलं गेलेलं आहे। ही होती आजची लाडकी बहीण योजनेच्या आजची ताजा बातमी। तर ही आनंदाची मोठी बातमी आहे लाडकी बहिणीसाठी। तर ही बातमी पाहून घ्या आणि इतर महिलांना सुद्धा ही बातमी पाठवा आणि त्यांना सुद्धा ही बातमी सांगा। धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर चांगली बातमी देता येईल। धन्यवाद।